श्यामची पत्रे. पत्र तिसरे. सबसे उंची प्रेम सगाई. प्रिय वसंतास, सप्रेम आशीर्वाद. तुझे पत्र नाही म्हणून काळजी वाटते. पुन्हा आजारी तर नाही पडलास? तुझ्या वहिनीची प्रकृती बरी नव्हती. ती अधिक नाही ना बिघडली? तुला घरात अधिक काम पडत असेल. स्वयंपाक करावा लागत असेल. वडिलांना 8:30 वाजताच कामावर जायचे. तुला पुन्हा लवकर शाळेत जायचे. वसंता, तूही माझ्याप्रमाणे लवकर मातृहीन झालास. आई नसणे म्हणजे संसारातील, या जगातील एका महान सुखाला आचवणे होय. असो, तू धैर्याने सर्व काही करीत असशील, अशी मी आशा राखतो. तुझ्या वहिनीला लवकर आराम पडो, अशी मी देवाची प्रार्थना करतो. प्रार्थनेशिवाय दुसरे मी येथून काय करणार? आज तुझ्या सेवा दलातील मुलांसाठी कोणता खाऊ पाठवू? कोणत्या विचारांचा मेवा पाठवू? माझी पत्रे त्यांना आवडतात असे तू मागे लिहिले होतेस. म्हणून मी खाऊ, मेवा असे शब्द वापरीत आहे. अहंकाराने नव्हे. आज मी अस्पृश्यतेसंबंधी थोडे लिहित आहे. हिंदूत ही अस्पृश्यता कशी आली ते देव जाणे. अस्पृश्य हे येथील मूळचे रहिवाशी असावेत. नाग जातीचे ते असावेत, असे कोणी म्हणतात. परंतु अस्पृश्यांच्या तोंडावळ्यावरून, डोळे, नाक वगैरेवरून ते आर्य असावेत, असेही कोणी म्हणतात. या मूळच्या नाग लोकांस आर्यांनी जिंकले. आर्य व नाग या दोहोंचे रक्त अस्पृश्यांत असेल असे वाटते. जेते लोक जितांविषयी कसा अस्पृश्य भाव दाखवितात ते सर्वत्र दिसते. प्रत्येक समाजात, प्रत्येक संस्कृतीत असे लाजिरवाणे प्रकार आहेत. ग्रीक लोकांची संस्कृती कळसास पोहोचली होती, परंतु त्यांना गुलामाचा एक वर्ग राखला होता. हे गुलाम सदैव राबत. संस्कृतीसाठी फुरसत हवी. वरच्या वर्गांना संस्कृती विकासासाठी वेळ मिळावा म्हणून हे गुलाम राबत असत. या गुलामांना कलांची उपासना करता येत नसे. त्यांना ज्ञानाचे दरवाजे बंद होते. त्यांनी सदैव वरच्यांची सेवा करावी. आपल्याकडेही तोच प्रकार. त्रैवर्णिकांची सदैव सेवा करणे हेच अस्पृश्यांचे काम राहिले. ही अस्पृश्यता कशीही आली असो, ती नष्ट करणे हे एक काम आहे. आजच्या काळात ते शोभत नाही. श्रेष्ठ कनिष्ठपणाची थोतांडे फार प्राचीन काळापासून आहेत. या श्रेष्ठ कनिष्ठपणाविरुद्ध जर कोणी प्रथम आवाज उठला असेल तर तो श्रीकृष्ण होय. त्यांच्या काळात ब्राह्मण व क्षत्रिय यांना फार प्राधान्य होते. हे दोन वर्ण काय ते श्रेष्ठ, बाकीचे तुष्ट, तुच्छ. स्त्रियांनाही महत्वाचे स्थान नव्हते. स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नाही असे म्हणू लागले होते. स्त्रियांना गुलाम ठेवायचे असेल तर त्यांना ज्ञानहीन ठेवणे हाच मार्ग होता. परंतु श्रीकृष्णाने स्त्रिया, वैश्य, क्षुद्र सर्वांना मान्यता दिली. समाजसेवेचे कार्य करणारे सारे पवित्र आहेत असे त्याने प्रतिपादले. ज्याने त्याने आपल्या गुणधर्माप्रमाणे सेवा करावी. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. श्रीकृष्णाचा हा संदेश आम्ही विसरून गेलो. उपनिषदातील संदेश आम्ही विसरून गेलो. जेथे पिकते तिथे विकत नाही, हीच गोष्ट खरी. त्यानंतर साधू संतांनी पुन्हा या दुष्ट रूढीवर हल्ले चढविले, परंतु साधू संतांचाही छळ झाला. जो जो कोणी समाजाला नवीन प्रकाश देतो त्याचा समाजात छळ होतो. आद्य शंकराचार्यांनी दक्षिणेतील निरनिराळ्या देवतांची उपासना करणाऱ्यांत भांडणे होत ती मोडण्याकरता पंचायतन पूजा रूढ केली. सारे देव एकाच परमेश्वराची रूपे आहेत असे प्रतिपादले. अद्वैत जीवनात आणा असे त्यांनी सांगितले, परंतु त्यांचा छळ झाला. ते आपल्या आईला मरताना भेटायला गेले म्हणून त्यांच्या मृत आईचा देह न्यावयास कोणी येईना. शंकराचार्यांना एकट्याला तो देह नेववेना. त्यांनी त्या देहाचे तुकडे केले. एक एक तुकडा स्मशानात नेला. मलबारच्या बाजूला मृत मनुष्याचा देह स्मशानात नेताना त्याच्या देहावर भस्माच्या 3 रेषा ओढतात. ती खूण राहिली आहे. साधू संतांनी संस्कृतातील ज्ञान बहुजन समाजाच्या भाषेत आणण्याची खटपट केली. त्यामुळे त्यांचा छळ झाला. ज्ञान ही कोणा एका वर्गाची मिरासदारी नसावी. ज्याप्रमाणे हवा सर्वांना हवी, ज्याप्रमाणे सर्वांना प्रकाश हवा, सर्वांना अन्न पाणी हवे, त्याप्रमाणे ज्ञानही सर्वांना हवे. ज्ञान सर्वांना समजेल असे केले पाहिजे. संतांनी ज्ञानाच्या बाबतीतील अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्ञानाचे दरवाजे सर्वांना मोकळे केले. परंतु ही क्रांती करणाऱ्या संतांचा सनातनी मंडळींनी छळ केला. ज्ञानेश्वरांसारख्यांवर त्यांनी बहिष्कार घातला.
एकनाथांचे भागवत गंगेत बुडवायला निघाले, तुकारामांचे अभंग इंद्रायणीत फेकले, असा छळ केला. परंतु संत आपल्या मार्गापासून परावृत्त झाले नाहीत आणि आता महात्मा गांधींनी त्याच्या पुढचे पाऊल टाकले आहे. लोक म्हणत असतात की आजच कुठले हे खूळ गांधींनी काढले आहे. हे खूळ आज नाही निघाले, हे खूळ प्राचीन काळापासून आहे आणि श्रीकृष्ण भगवानापासून मानव जातीचे सारे उपासक अशा अन्यायांविरुद्ध लढत आले आहेत. अस्पृश्यता ही धार्मिक वस्तू नाही, हा एक वरिष्ठांचा अधिकार आहे. धर्म आम्ही सोयीप्रमाणे बदलतो. उत्तर हिंदुस्थानात जेथे पाणी लांब असते तेथे ते आणावयाला हरिजन नोकर ठेवतात. तेथे पाण्याला विटाळ नाही. आमच्याकडे पाण्यालाही विटाळ आहे. तेथे पाणी आणणे कठीण आहे म्हणून विटाळ नाही. त्यांनी सोय पाहिली. दुसरे काय? अस्पृश्यतेसाठी शास्त्रे पाहण्याची आम्हाला जरुरी नाही. साधी माणुसकी ज्याला कळते तो कधीही अस्पृश्यता पाळणार नाही. एक काळ असा होता की हरिजनांची छाया पडणे म्हणजेही विटाळ मानित. अद्यापही कोठे कोठे असे प्रकार आहेत. काही काही ठिकाणी हरिजनांनी अमक्याच रस्त्याने गेले पाहिजे असे निर्बंध आहेत. मंदिरावर हरिजनांची सावली पडून देऊळ बाटायचे एखादे, म्हणून हे निर्बंध. आम्ही हिंदू धर्माच्या बाहेरचे लोकही ओटीवर घेतो, त्यांना पान सुपारी देतो आणि वाईटही काही नाही. परंतु आमच्याच धर्मातील बंधूंना आम्ही दूर ठेवले आहे. सार्वजनिक विहिरीवर मुसलमान पाणी भरतात, परंतु हरिजन पाणी भरू शकत नाहीत. मुसलमान अस्पृश्य नाहीत, परंतु आमचेच धर्मबांधव अस्पृश्य असे का बरे? कारण मुसलमानांनी येथे राज्य केली, ते येथे सत्ताधारी होते. त्यांना कोण मानणार अस्पृश्य? सरकार व सरकारच्या जातीचे लोक सदैव पवित्र असतात. आज साहेब लोक नाही का आमची मंदिरे पाडू शकत? व्हाईसरॉय साहेब दक्षिणेकडची प्रचंड मंदिरे आज जाऊन पाहतात. मंदिराचे चालक साहेबांना ती मंदिरे मोठ्या नम्रतेने दाखवतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की आम्ही सत्ता ओळखतो, सत्तेला आम्ही देव मानतो. आम्ही सत्य देव नसून सत्ता देव आहोत. मामलेदार, कलेक्टर, गव्हर्नर, व्हाईसरॉय हे आमचे देव आहेत. न्यायमूर्ती रानडे एकदा रेल्वेतून जात होते. सेकंड क्लासमध्ये त्यांचा बिस्तरा होता. ते रेल्वे प्लॅटफॉर्मवर हिंडत होते. इतक्यात एक साहेब त्या सेकंड क्लासच्या डब्यात शिरला. त्याला इंडियन मनुष्याचे ते सामान सहन झाले नाही. त्याने ते प्लॅटफॉर्मवर फेकले. न्यायमूर्ती रानड्यांनी ते निमूटपणे उचलून दुसरीकडे नेले. त्यांना एक मित्र म्हणाला, तुम्ही या साहेबांवर फिर्याद का करीत नाही? न्यायमूर्ती म्हणाले, आपण आपल्या कोट्यवधी बंधूंना याच तऱ्हेने वागवीत आहोत. कोणत्या तोंडानं मी या साहेबांवर फिर्याद करू? वसंता, आपण आज स्वराज्य मागत आहोत. जोपर्यंत आपण आपल्याच भावा बहिणीस साधे माणुसकीचे हक्क देत नाही, तोपर्यंत स्वराज्याचा अर्थ तरी आपणास कळला असे मानता येईल का? विवेकानंदांहून हिंदू धर्म अधिक कोणाला समजत होता? परंतु हरिजनांची दीनदशा पाहून ते रडत. महाराष्ट्रातील ज्ञानमूर्ती ब्रह्मचारी नारायण शास्त्री मराठे, वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचे संस्थापक, त्यांच्याहून हिंदू धर्माचा अधिक आत्मा कोणाला कळला? परंतु हिमालयात जाणाऱ्या एका तरुणास ते म्हणाले, देव हिमालयात नाही, हरिजनांची सेवा कर, तुला देव मिळेल. एक वेळ तुमच्या घरात हरिजनांना नका येऊ देऊ, परंतु मंदिरात तरी त्यांना जाऊ दे, देवाजवळ तरी त्यांना जाऊ दे. देव सर्व जगाची माता ना, आपण सारी त्या देवाची लेकरे ना, असे तोंडाने पुटपुटताना देवळातील ती मूर्ती जर खरोखरीच भगवंताची असेल तर सर्व मानव प्राणी तेथे नको का जायला? आमच्या मंदिरात कुत्री बसतात, कावळे बसतात, चिमण्या नाचतात, परंतु हरिजन मात्र तेथे शिरू शकत नाही. देवळात जर शाळा असली तर तिथे हरिजन मुले जाऊ शकत नाहीत. ज्या देवाजवळ त्यांची सारी लेकरे जाऊ शकत नाहीत, ती का देवाची मूर्ती? नाशिक शहरात बालाजी व भद्रकालीच्या देवळातून सभा होतात, प्रवचने होतात, परंतु हरिजन त्या देवळात येऊ शकतात का? ज्या रामाने शबरीची बोरे खाल्ली, जटायू पक्षाचे श्राद्ध केले, वानरे प्रेमाने हृदयाशी धरली, त्या रामाच्या मंदिरात हरिजन जाऊ शकतात का? धर्माच्या व संस्कृतीच्या बेटे गप्पा मारतात, परंतु धर्माचा व संस्कृतीचा स्वतः वध तर करीत आहेत. ईश्वरासमोरही आमचा अहंकार गळून जात असेल तर तो आता गळायचा तरी कोठे? प्रभूच्या मूर्तीसमोरही जर मी नम्र होत नसेन तर मी नम्रता शिकणार तरी कोठे? मुसलमान बादशहा औरंगजेब, ज्याला आपण नावे ठेवतो, तो एकदा जुम्मा मशिदीत जरा उशिरा गेला. तो आला असे पाहताच मशिदीतील लोक त्याला जागा करून देऊ लागले. त्यावेळेस औरंगजेब म्हणाला, आपण मशिदीत आहोत, येथे मी बादशहा नाही, आपण सारे समान आहोत, देवासमोर तरी भेदभाव नको.
अद्वैत तत्वज्ञान ज्या हिंदू धर्माने दिले, त्या हिंदूच्या देवळात आहे का हा प्रकार? समानतेची वचने आम्ही ओठावर खेळवली, परंतु कृती मात्र कृत्रिम भेदभावाची ठेवली. अतঃपर तरी अस्पृश्यतेसारखी दुष्ट चाल आपण गाडून टाकली पाहिजे. कोणी फाजील लोक म्हणतात, आपण हरिजनांना जवळ घ्या म्हणतो, उद्या त्यांच्याशी लग्न लावा असे म्हणाल. त्यांना उत्तर एवढेच, की ज्या इतर जाती जमातीस आपण आपल्या ओटीवर बसवतो, त्यांच्याशी का लगेच आपण लग्न केली? ब्राह्मण, मराठे, न्हावी, धोबी, कुणबी, मुसलमान वगैरे सारे एकमेकांच्या ओटीवर येतात. त्यांच्याशी काय आपण सोयरिकी जोडल्या? हरिजनांना जवळ घ्या असे म्हणताच, असले प्रश्न तुम्ही का विचारता? हा चावटपणा आहे. कोणी शहाणे म्हणतात, अहो आता हळूहळू हे सारे होणारच आहे. विटाळ आपोआप कमी होत आहे. मुद्दाम तुम्ही चळवळी कशाला करता? आपोआप एक दिवस सारे होईल म्हणून का आपण गप्प बसावं याचे? काळ आपणास करायला लावीलच, परंतु काळाची गती ओळखून शहाणपणाने आधीच आपण तसे वागणे योग्य नाही का? आपणाला एखादी जखम झाली तर ती काही दिवसांनी आपोआप बरी होतेच, परंतु आपण औषध लावून ती जखम लवकर बरी व्हावी म्हणून नाही का खटपट करीत? त्याप्रमाणेच युगधर्म ओळखून आपण नको का कृती करायला? जे होणार आहे ते आधीच करूया. आपणाला काळ ओढून नेईलच, परंतु आपण होऊन आधीच करू तर त्यात प्रतिष्ठा आहे. तिसरे कोणी म्हणतात, हरिजन मृत मांस वगैरे खातात, त्यांना कसे जवळ येऊ द्यायचे? ही तर दुःखावर डागणी आहे. हरिजनांची स्थिती तर पहा. त्यांना ना शेत ना भात, ते खाणार काय? मृत मांस त्यांना मिळाले तर तेच ते खातात. ताजा बकरा, ताजी कोंबडी त्यांना मिळत नाही, हा का त्यांचा दोष? त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर ते तुमच्याप्रमाणे ताजे मांस खातील, दही, दूध, तूप खातील. आणि आज कितीतरी हरिजनांनी मृत मांस खाणे सोडून दिले आहे. त्यांना तरी घेता का जवळ? हरिजनांमध्ये हजारो वारकरी आहेत. वऱ्हाडच्या बाजूस हजारो हरिजन वारकरी आहेत. त्यांनी मद्य मांस सोडलेले आहे. परंतु त्यांना पंढरपूरच्या देवळात येतं का जाता? तुमच्या मंदिरावर अशी पाटी लावा, की अंघोळ केलेल्या लोकांनी आत जावे, हातपाय धुवून आत जावे, विडी न ओढणाऱ्याने आत जावे, परंतु हरिजनांनी आत जाऊ नये, असे म्हणणे अर्थहीन आहे. तुम्ही काही वागणुकीचे नियम करा. ते नियम पाळील तो जाईल. ते नियम न पाळणारा ब्राह्मण असला तरी त्याला मज्जाव करण्यात येईल, असे करा ना. चौथे कोणी म्हणतात, हरिजनांची राहणी गलिच्छ असते. परंतु हरिजनांची राहणी सुधारावी असे वाटत असेल तर त्यांच्यात जा. मुलांच्या नाकाला शेंबूड असेल तर तो आपण काढला पाहिजे. आणि हरिजनांची राहणी गलिच्छ असते त्यालाही कारण त्यांचे दारिद्र्य हेच आहे. त्यांच्या बायका कोठून लावतील केसांना तेल? त्यांच्या कपड्यांना कोठून मिळणार साबण? आंघोळीला कोठून मिळणार पाणी? पिण्यासही ज्यांना पाणी मिळत नाही, त्यांनी कपडे कुठे धुवावे? अंगे कुठे धुवावी? हरिजनांची मुले शाळेत तुमच्या मुलांबरोबर बसू देत. हरिजन तुमच्याकडे जाऊ येऊ देत. तुम्ही ज्यांच्यात जाये करा. त्यांची आर्थिक स्थिती सुधारा. त्यांना शिक्षण द्या, म्हणजे तुमच्यासारखे ते दिसतील. लहान मुले अकपट असतात. त्यांना कोठे धर्म माहीत असतात? आपण त्यांना खोटे धर्म शिकवितो. मी माझ्या बहिणीच्या लहान मुलीला विचारले, हरिजनांची मुले तुमच्या घरी आणली तर तुम्हास चालेल का? त्या मुली म्हणाल्या, ती घाणेरडी असतील, ती मुले गलिच्छ असतात. मी सांगितले, आपण त्यांना नीट अंघोळ घालू, त्यांच्या अंगाला तेल लावू, साबण लावू, मग त्यांना जवळ घ्याल का? त्या मुली म्हणाल्या, हो. त्या लहान मुलांना पटकन समजले, परंतु आम्हा वयाने वाढलेल्यांना कोण अहंकार? कोणी पंडित विचारतात, पूर्वीच्या काळी अस्पृश्यता होती म्हणून का हिंदुस्थान श्रीमंत नव्हता? अस्पृश्यता होती तरी का शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापता आले नाही? या प्रश्नांना काय अर्थ? चोऱ्या करून मनुष्य श्रीमंत होतो म्हणून का चोरी समर्थनीय ठरते? अस्पृश्यता ठेवणंही पूर्वी श्रीमंत होते म्हणून का आज अस्पृश्यता ठेवायची? जी गोष्ट अन्याय्य आहे असे कळले, तिचा त्याग केलाच पाहिजे. श्री शिवछत्रपतींनी स्वराज्य मिळवले, परंतु ते पुढे तसेच गेले. का गेले? आमचा पायाच खंबीर नव्हता. आमच्यात उच्च नीचपणा होता. पुढे पुढे तर ग्रामण्य वगैरेंना ऊत आला. शिवाशिवी म्हणजे राजकारण झाले. मराठे व इंग्रज या पुस्तकात तात्यासाहेब केळकर लिहितात, राज्य टिकवावे असे कोणासच वाटेना. हे राज्य आपले आहे असे जनतेस वाटेना. आणि पूर्वी अमुक एक गोष्ट होती म्हणून आजही ती असू दे असे म्हणणे वेडेपणाचेच आहे. धर्माचा आत्मा बदलत नसतो, परंतु धर्माचे शरीर बदलत असते. मनुस्मृतीच्या वेळचे समाजाचे कपडे आज चालणार नाहीत. त्यावेळेच्या चालीरीती आज कशा राहतील?
थंडीत जे कपडे आपण वापरतो ते उन्हाळ्यात चालणार नाहीत. सकाळी जे कपडे वापरू ते भर दुपारी नकोसे वाटतील. बदल करा नाहीतर मरा, असा सृष्टीचा कायदा आहे. हजारो वर्षापूर्वीच्या नियमांचे जू आपल्या मानेवर बसवू नका. मृताची सत्ता आमच्यावर कशाला? माणुसकीला साजेल ते करूया. आज सारे जग आम्हाला अस्पृश्य मानित आहे. एडिनबरोच्या हॉटेलात हिंदी लोकांना प्रवेश मिळत नाही. आफ्रिकेत आमच्याबरोबर अन्याय होत असतात. अशी परिस्थिती आहे. तरीही आम्ही आपापसात एकमेकास तुच्छ मानित आहोत. जगात आम्ही गुलाम ठरलो तरी त्याची आम्हास शरम नाही. शेणातील किड्यांनी एकमेकास नावे ठेवावी तसेच हे आहे. पापे फळावयास कधी कधी हजारो वर्षे लागतात. अस्पृश्यतेसारखी पापे करूनही देशात भाग्य होते. परंतु त्या भाग्य वृक्षाला आतून भुंगा लागलेला असतो. तो दिसला नाही आणि आज आता झाड कोलमडून पडले. तुम्हाला पूर्वीचे भाग्य दिसले, परंतु त्या भाग्याला लागलेली कीड दिसली नाही. अहंकारात राहिलेत. आज जगात पै किमतीचे झालेत. आम्ही आमची दैवते पाहू तरी सुद्धा अस्पृश्यता दूर करावी असे वाटेल. आमच्या देवांना पशु पक्ष्यांची वाहने आहेत. गणपती समोर उंदीर आहे, शंकरासमोर नंदी आहे, विष्णू समोर गरुड आहे, रामासमोर वानर आहे, सरस्वती मोरावर आहे, ब्रह्मदेव हंसावर आहे. देवांनी सारी सृष्टी जणू जवळ घेतली आहे. आणि शंकराचेच रूप पहा. त्यांच्या अंगावर कातडे आहे, हातात कपालपात्र आहे, अंगाला राख आहे. शंकराचे रूप म्हणजे हरिजनांचे रूप आहे. परंतु स्मशानवासी व्याघ्रांबरधारी शंकराची आम्ही पूजा करतो. आणि मृत पशु नेऊन त्याचे कातडे काढून समाजाची सेवा करणारा, गावाबाहेर राहणारा हा मनुष्य देहधारी शिवशंकर आम्ही तुच्छ मानतो. शंकराच्या देवळात कशाला जाता? आणि दत्तात्रेयाच्या जवळ तर कुत्री आहेत. ती 4 कुत्री म्हणजे 4 वेद असे म्हणतात. मला तर त्याचा इतकाच अर्थ दिसतो की कुत्र्यांनाही जो जवळ घेईल, ज्यांना आपण हडहड म्हणून हाकलतो तरी जी प्रामाणिक असतात, अशा कुत्र्यांना जो जवळ घेईल त्याच्या जवळ वेद आहेत. अपमानितांचा जो कैवार घेतो तोच खरा थोर. आम्ही आमच्या लोकांस दूर ठेवले, परधर्मीयांनी त्यांना जवळ केले. मुसलमानी धर्म समानता शिकवतो. मशिदीत सारे समान. ज्यांना आपण दूर ठेवले ते परधर्मात गेले. मुसलमानांची या देशात लोकसंख्या वाढली, ती सारीच काही बाटवाबाटवीने वाढलेली नाही. हिंदू धर्मातील जुलमाला कंटाळूनही लाखो लोक गेले असतील. कोट्यावधी लोक केवळ जुलमाने परधर्म घेत नाहीत, स्वधर्मात ज्यांना मान नाही ते सत्ताधारी परधर्मीयाच्या धर्मात शिरताच हिंदू त्यांना मान देतो. एखाद्या हरिजनाला पाणी देणार नाही, परंतु तोच ख्रिश्चन होऊन शिकून अंमलदार होऊन आला की त्याला आम्ही मेजवानी देऊ. मुसलमानांची लोकसंख्या वाढली म्हणून आम्ही बोंबलत असतो. परंतु बोंबलून काय होणार? त्रावणकोर संस्थानात लाखो लोक ख्रिश्चन झाले. असे का झाले? काही विचार करा. मिशनरी लोकांवर रागवण्यात अर्थ नाही. हजारो मैलावरून हे मिशनरी येतात. आपली भाषा ते शिकतात. ज्यांना आपण दूर ठेवले अशा भिल्ल, गोंड, कातकरी वगैरे लोकात ते जातात. त्यांना औषधे देतात, ज्ञान देतात, त्यांना अन्न वस्त्र देतात. त्यांच्या मध्ये जाऊन चित्रपट दाखवतात, हार्मोनियम वाजवतात, त्यांच्या मुलांना चित्रे देतात, खाऊ देतात. रात्री बेरात्री कोणी स्त्री बाळंत होताना अडली तर तिच्या सुटकेसाठी जातात. त्यांनी शेकडो शाळा चालवल्या आहेत, शेकडो दवाखाने घातले आहेत. महारोग्यांसाठी हिंदुस्थानात फक्त मिशनऱ्यांचे दवाखाने आहेत. आम्ही काय करतो आहोत? परंतु महात्माजींना धर्म बुडवे म्हणून मुसलमान धार्जिणे म्हणून नाव ठेवणारे हिंदू समाजाची महात्माजींनी केवढी सेवा केली आहे ते विसरून जातात. परधर्मात गेलेला एक मनुष्य स्वधर्मात आणला म्हणजे आमचे काही लोक टिकऱ्या ओरडवतात. परंतु महात्माजींनी परधर्मात हजारो हिंदू जात त्याला त्यांची सेवा करून आळा घातला. गुजरातेतील भिल्ल समाजातच ठक्कर बापासारखे सेवक वर्षानुवर्ष सेवा करीत बसले. महाराष्ट्रातील मामा फडके गुजरातेत नडियादचे बाजूस भंगी समाजात काम करीत आहेत. खानदेशात श्री नानासाहेब ठकार भिल्लात काम करीत आहेत. हिंदुस्थानभर महात्माजींचे श्रद्धावान अनुयायी या उपेक्षित बंधूंची सेवा करीत आहेत, त्यांना प्रेम देत आहेत. यामुळे मिशनरी चळवळीस केवढा तरी आळा बसला आहे. महात्माजींची ही सेवा थोर नाही का? निरभिमानपूर्वक केलेली, परधर्मात शिव्याशाप न देता केलेली ही स्वधर्मीयांची सेवा देवाघरी रुजू नसेल का? ब्राह्मणेतर वादाचा काळ संपला. आता स्पृश्यास्पृश्यवाद सुरू होईल अशी भीती वाटते. पण स्पृश्यांना हळूहळू त्यातील वैयर्थ कळेल.
सार्वजनिक ठिकाणी शिवाशिवी मानणे अन्याय्य आहे हे स्पृश्य शेतकऱ्यासही कळेल. काही दिवस विरोध होतील, परंतु ते जातील. महाराष्ट्रात भाऊराव पाटलांसारख्या जी बोर्डिंगी चालवली आहेत, त्यातून सर्व जातींची मुले एकत्र शिकत आहेत. मराठे, माळी, कुणबी, मांग, चांभार, महार, कैकाडी, वडारी सर्व मुले शिकत आहेत. हे तरुण उद्या आपापल्या जातींना सांगतील की शिवाशिव काढून टाका, खोटे धर्म नष्ट करा. हरिजनांनी आपली लग्नाची मिरवणूक घोड्यावरून नाही काढता कामा. त्यांच्या बायकांनी अंगावर दागिने नाही घालता कामा. त्यांनी स्पृश्यासारखा पोशाख नाही करता कामा. त्यांनी गव्हाची पोळी वगैरे काही खाता नाही कामा. एक का दोन, शेकडो प्रकारचे अन्याय हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागात चालू आहेत. देवास वगैरे संस्थानातून तर पूर्वी फार भयंकर चाली असत. कोणाकडे समारंभ वगैरे असला तर हरिजन स्त्रियांच्या पोटावर वाद्ये वाजवायची असे प्रघात होते. एकदा एक गरोदर हरिजन भगिनी अशामुळे मरण पावली. ही रूढी आता बंद झाली आहे. आम्ही ही पापे कोठे फेडणार? हरिजन म्हणजे जणू स्पृश्यांच्या हातातील हरकाम करणारी गुलामांची जात. हरिजन जर सुशिक्षित झाले, ते स्पृश्यांप्रमाणे जर वागू लागले, त्यांची माणुसकी जर जागी झाली, तर हे हातचे कायमचे बंदे नोकर नाहीसे होतील, अशी स्पृश्यांना भीती वाटत आहे. अस्पृश्यता म्हणजे धर्म नाही, हे का त्यांना समजत नाही? परंतु हातातील सत्ता जाईल, हाक मारताच जोहार करीत येणारा, भाकरी वाडा हो माई म्हणणारा नोकर नाहीसा होईल, ही भीती स्पृश्यास वाटत आहे. आर्थिक पिळवणूक त्यांना कायम ठेवायची आहे. हा धर्म नसून आर्थिक प्रश्न आहे. परंतु आता हरिजनांचा आत्मा जागा झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानाची ज्योत त्यांच्यात पेटवली आहे. ज्या स्मृतीमुळे आम्ही अस्पृश्यता मानतो, या स्मृतीचा येथे अभ्यास होतो. त्या कॉलेजचे डॉक्टर आंबेडकर प्रिन्सिपल होते. हरिजन कोणत्याही बौद्धिक गोष्टीत मागे राहणार नाहीत, हे डॉक्टर साहेब दाखवित आहेत. हरिजनांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आम्हा पांढरपेशांचीच बुद्धी आता निकस होत चालली आहे. हजारो वर्षे आमच्या बुद्धीचा कस जात आहे, परंतु हरिजनांची मनोभूमी पडीत आहे. तिच्यातून आजवर पीक घेतले नाही. या पडीत वावराची आता मशागत होऊ लागली आहे. बुद्धीचे भरपूर पीक निघेल. मागे एकदा मनमाडच्या रेल्वेच्या हायस्कुलात हरिजन विद्यार्थ्यांनी संस्कृत घेतले, परंतु ब्राह्मण वगैरे विद्यार्थ्यांनी संस्कृत कठीण म्हणून सोडून दिले, असे तिथले एक शिक्षक मित्र मला सांगत होते. हरिजन विद्यार्थी सर्व क्षेत्रात जातील, त्यांची बुद्धी सर्वत्र चमकेल. मागे एक मित्र मला म्हणाले, तुम्ही समानतेच्या गप्पा मारता, मग हरिजनांचाच आर्थिक शिष्यवृत्त्या का देता? असा प्रश्न कोणी कोणी विचारतात. परंतु समानता याचा अर्थ काय? ज्यांची आजपर्यंत उपेक्षा झाली, त्यांना अधिक देणे म्हणजे समानता. म्हणून हरिजनांना अधिक सवलती दिल्या पाहिजेत, त्यांना गोडी लावली पाहिजे. ज्यांच्यावर हजारो वर्षे आपण अन्याय केले, ज्यांच्या जवळून भरपूर सेवा करून घेतली, ज्यांना पशुसम स्थितीत ठेवले, त्यांच्या बाबतीत कर्तव्य करावयास नम्रपणे आता तरी आपण उभे राहूया. तोंड देखली सहानुभूती नको. तोंड पाटीलकी करण्यात आपला हातखंडा आहे, परंतु प्रत्यक्ष कृतीच्या नावाने शून्याकार. येता जाता या उपेक्षित बंधूंची स्मृती आपण ठेवूया. जास्तीत जास्त मदत त्यांच्या उद्धारार्थ करूया. आपण भांडी बाहेरून घासतो, परंतु आत काळे असते, तसे आपले होता कामा नये. वरून प्रेम नको, आतही प्रेमाचा प्रकाश भरू दे. हरिजन आपल्या घरी आणा, त्यांना तुमच्या घरी शिकण्यासाठी ठेवा, त्यांच्या शिकण्याची व्यवस्था करा. हरिजन नोकर चाकर घरात हिंडू देत, वावरू देत. शिवू नको धर्म पुरे झाला. माणुसकीचा प्रेममय धर्म आणूया आणि सेवा करून काही अपेक्षा धरू नका. थोडी सेवा करून लगेच हे हरिजन तर काँग्रेसचे सभासद होत नाहीत असे म्हणू नका. आज आपली सत्व परीक्षा आहे. हजारो वर्षे केलेले अन्याय 10-5 वर्षाच्या अल्पशा सेवेने हरिजन कसे विसरणार? तुमची ही सेवा वरपांगी, तात्पुरती, राजकीय कामापुरती आहे असे त्यांना वाटले तर त्यांचा काय दोष? तुमची सेवा जिव्हाळ्याची आहे की नाही याची कसोटी ते घेतील. डॉक्टर आंबेडकर हरिजनांना कायमचे निराळे करू पाहत होते. ब्रिटिश सरकारचे धोरण फाटाफुटी पाडण्याचे त्यांनी त्याप्रमाणे करावयाचे ठरवले. परंतु महात्माजींनी प्राणांतिक उपोषण करावयाचे ठरवून ब्रिटिश राजनीतीला हिंदू धर्माची ही 2 शकले करू दिली नाहीत. परंतु आताच तर खरी परीक्षा आहे. वास्तविक डॉक्टर आंबेडकरांना इतर सर्व पक्षांपेक्षा काँग्रेस अधिक जवळची वाटावी, परंतु ते इतर सर्व वर्गांना, इतर सर्व पक्षांना जवळ करतील आणि काँग्रेसला शिव्याशाप देतील. हरिजनांना दूर ठेवणाऱ्यांसही ते हरिजनांची मते देववतील. परंतु हरिजनांसाठी इतर सर्वांहून अधिक काम करणारी जी काँग्रेस,
तिच्या उमेदवारास पाडण्याची ते खटपट करतील. अशा वेळेस जर आपण त्रासून म्हणू, आपण यांच्यासाठी सहानुभूती दाखवावी, आपण यांच्यासाठी स्वतःच्या आप्तेष्टांपासून दूर व्हावे, तर यांचे आपणास अधिक शिव्याशाप. काय करायचे? काय करायची यांची सेवा करून? हे कृतज्ञ लोक आहेत. जर असे आपण म्हणू तर परीक्षेत नापास होऊ. याच गोष्टीची श्री आंबेडकर वाट पाहत आहेत. ते मग लगेच दुनियेला सांगतील, पहा यांची सेवा थांबली. याची तात्पुरती वरपांगी कळकळ होती. आम्ही व हे कधीही जवळ येऊ शकणार नाही. आम्ही अलग असणेच बरे. वसंता, म्हणून आपण कंटाळता कामा नये. हजारो वर्ष आपण अन्याय केले, त्यांची आपण कल्पना करावी. हरिजनांच्या मनात केवढी अढी असेल ते मनात आणावे. ते मनात आणून ती पूर्वी पापे स्मरून कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता सर्व शिव्याशाप सहन करून प्रायश्चित्त रूप सेवा आपण केली पाहिजे. तरच हरिजन एक दिवस प्रसन्न होतील. हे दूर झालेले भाऊ प्रेमाने भेटतील. आज कुठे कुठे असे अनुभव येतात की हरिजनांसाठी एखादे मंदिर उघडले तर महार बंधू वगैरे येत नाहीत. परंतु त्यामुळे आपण रागवू नये. लहान मूल प्रथम आईने घ्यावे म्हणून रडत असते. परंतु मग आई घ्यायला आली तर ते उलट रागावते व आईचा हात झिडकारते. त्यामुळे आईला का राग येतो? ती अधिक कळवळते. किती वेळ मी मुलाला ओरडत ठेवले, असे तिच्या मनात येते. तसेच हे हरिजन आजपर्यंत जवळ घ्या असे म्हणत होते. परंतु आता आपण त्यांना जवळ घ्यायला गेलो तर ते दूर जातात. परंतु त्यामुळे आपण रागावता कामा नये. त्यांना अधिकच प्रेम दिले पाहिजे. खऱ्या आस्थेनं त्यांना जवळ घेतले पाहिजे. हरिजन वर्ग हा समाजातील सर्वात खालचा वर्ग. विद्वत्ता, पैसा किंवा समाज जीवनातील त्यांचे स्थान या साऱ्याच दृष्टीने त्यांना जळू वाळीत टाकलेले. अशा समाजाची सुधारणा म्हणजे केवळ सुधारणा नाही, तर ती एक प्रचंड क्रांती आहे. केवळ स्वातंत्र्याची चळवळ नाही पुरेशी पडणार त्यांच्या उद्धाराला. क्रांती म्हणजे सर्वांगीण क्रांती. केवळ सत्तेची आलटापालट नव्हे, तर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, तत्वज्ञानिक अशी क्रांतीच हरिजनांच्या उपयोगी पडेल. जीवनाची मूल्येच नवी उभारली पाहिजेत. जुनी मूल्यमापने उपयोगी पडणार नाहीत. अशी क्रांती समाजवादीच क्रांती असेल. खरा समाजवादी पक्षच ती करू शकेल. वसंता, या लहानशा पत्रात मी किती लिहू? तुझ्या सेवा दलातील मुले हरिजन वस्तीत जाऊ देत. तेथे स्वच्छता करू देत. हरिजन मुलांना पुस्तके, कपडे वगैरे जी मदत देता येईल ती गोळा करू देत. कीव म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून. संक्रांत, दिवाळी वगैरे सणांच्या दिवशी त्यांच्यात जात जा. त्यांना तिळगुळ द्या. दसऱ्याला त्यांना सोने द्या. प्रेम वाढवा, सहकार्य वाढवा. सबसे उंची प्रेम सगाई. हे प्रेमाचे नाते सर्वात श्रेष्ठ मानावे. हरिजनात मित्र जोडा. त्यांना औषधे वगैरे नेऊन द्या. तुमचे सेवा दल आहे. नुसत्या लाठ्या काठ्या फिरवणारे तुमचे दल नाही. लाठी फिरवून हात मजबूत करा. परंतु तो मजबूत हात दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी झिजो. स्पृश्य, श्रेष्ठ कनिष्ठ, हिंदू मुसलमान सारे जवळ येण्याची खटपट करूया. भारत मातेचे तोंड उजळ करूया. प्रेमाने फुलवूया. असो. तुण्या वहिनीस सप्रेम प्रणाम. तुझ्या वडील बंधूस व वडिलास कृतानेक प्रणाम. तुझ्या भावास, रामास व सेवा दलातील सर्वांस सप्रेम नमस्कार. तुझाच श्याम.